लिहा नियम क्रमांक 2, आकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे अनेक वचन दोन्ही वचनात सारखेच राहते. दोन्ही वचनात सारखेच राहते म्हणजे नेमकं काय बघा, लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, कवी. कवी हा शब्द बघा, कवी हा शब्द बघितलेला असता पुल्लिंगी आहे की काय? पुल्लिंगीच आहे ना. तो कवी ना, तुम्ही ती कवी म्हणता का? नाही. कवी या शब्दाचा स्त्रीलिंग कवयित्री असा होतो. काय होतो? कवयित्री. म्हणजे कवी हा शब्द पुल्लिंगी आहे. पण आपण आतापर्यंत जो काही नियम बघितलेला होता त्याच्या अगोदरचा आत्ता झालेला काय होता? आकारांत पुल्लिंगी नामाचा होता. मग आकारांता शिवाय म्हणजे काय? इकडे शब्दाच्या शेवटी आ येता कामा नाहीये. मग इथे काय आलेला आहे? ई आलेला आहे. मग काय सांगितलेला होता नियम क्रमांक 2, आकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे एक वचन आणि अनेक वचन सारखेच राहते किंवा दोन्ही वचनात सारखेच राहणार आहे. अशा प्रकारे नियम क्रमांक 2 होता. मग बघा आता कवी. कवीचं काय होईल? मग कवी. कवीचं काय होईल? कवी. मग कवी हा शब्द एक वचन आणि अनेक वचन दोन्ही वचनामध्ये काय असेल? सारखेच असेल. बघा फॉर एक्झाम्पल नेहमी पेपरमध्ये येणारा प्रश्न सांगतो पुन्हा, उंदीर. आता बरेच लोक काय करतात, उंदीर घरी उंदरी आहेत म्हणतो का आपण? नाही. जर का घरी पुष्कळ सारे उंदीर असले तरी काय म्हणतो आपण? घरी उंदीर आहेत, उंदरे आहेत असं म्हटलं का? नाही. म्हणजे उंदीर हा शब्द बघा अकारांत आहे. बघा लक्षात घ्यायचं आहे, उंदीर हा शब्द काय आहे? अकारांत आहे. पण याचा अनेक वचन काय होईल? उंदीर असाच राहील. कारण काय? तो आकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामामध्ये मोडतो. कारण शब्दाच्या शेवटी आ आलेला नाही. काय आलेला आहे? अ आलेला आहे. म्हणजे अकारांत. मग अ येऊ द्या, ई येऊ द्या किंवा उ येऊ द्या, जर का पुल्लिंगी नाम असेल आणि वैते जर का शब्दाच्या शेवटी आ सोडून कोणताही स्वर आलेला असेल तेव्हा अशा प्रकारच्या पुल्लिंगी नामाचे अनेक वचन आणि एक वचन दोन्ही सारखेच राहतात. यामध्ये बदल घडून येत नाही. म्हणजे उंदीर या शब्दाचं अनेक वचन काय असेल तर उंदीर. उंदरे म्हणायचं नाही. उंदीरचं काय असेल? उंदीर. पुन्हा काही शब्द आहेत का? देव. देव या शब्दाचा देवे म्हणणार का? नाही. काय येणार आहे? देव. देव हा शब्द बघा अनेक वचन केला तर देवे म्हणायचं नाही. देवचं काय असेल? देवच असेल. बघा एक वचन आणि अनेक वचन सेम आहे. लक्षात घ्यायचं आहे. देव या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन सारखाच राहिलेला आहे. याच्यामध्ये बदल घडून आलेला नाही. पुन्हा काही? कागद. बघा कागद शब्द बघा, कागद. कागद या शब्दामध्ये आपण जर बघितलं तर काय आहे? अ आहे ना. अ आहे. मग बघा अकारांत आहे. मग कागद म्हणायचं का? नाही. किती असले तरी काय येणार आहे? कागद. लक्षात घ्यायचं आहे, कागद हा शब्द एक वचन आणि अनेक वचन सेमच राहणार आहे. कागद. ठीक आहे. दिवस. आता दिवसचा दिवशी म्हणणार का? नाही. दिवसचं अनेक वचन काय असेल? दिवसचा अनेक वचन दिवसच असेल. दिवसचा अनेक वचन काय असेल? दिवस. पुन्हा काही शब्द आहेत? हत्ती येऊ शकतो. हत्तीचं काय येईल? हत्ती. पुन्हा काय येईल? शत्रू येऊ शकतो. शत्रू. लक्षात घ्यायचं आहे. शत्रूचं काय येईल? शत्रूच येईल. शत्रू नाही म्हणायचं आहे. हत्तीचा हत्या नाही म्हणायचं आहे. हत्या केलं तर खून होऊन जाईल. आता हत्तीचा हत्या जर केलो आपण संख्या वाढवण्यासाठी काहीतरी जोरदार केलं तर हत्तीचं काय होईल? हत्या म्हणणार आपण. हत्या म्हणलं तर अनेक वचन होईल का? नाही. हत्या म्हणल्यावर खून होऊन जाईल. लक्षात घ्यायचं. हत्ती या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन सेमच आहे. लक्षात घ्यायचं, सारखा राहिलेला आहे. लक्षात घ्यायचं इथे इकारांत आहे, इथे सुद्धा काय आहे? इकारांत आहे. लाडू उकारांत आहे. लाडूचं काय होईल? लाडू. आणि लक्षात घ्यायचा पुल्लिंगी पण शब्द आहे बघा. तो लाडू, ते लाडू नाही. तो लाडू, लाडूचं लाडू. बरोबर आहे. पुन्हा बघा पक्षी. पक्षी हा शब्द पुल्लिंगी आहे. ती पक्षी नाही, ते पक्षी नाही, तो पक्षी. आलं लक्षात? बघा पक्षी शब्द कोणता आहे? पुल्लिंग आहे. मग पुल्लिंग आहे तर पक्षी या शब्दाचं लक्षात घ्यायचंय काय आहे? पक्षी. एक वचन आणि अनेक वचन समान आहे. गहू. गहू येऊ शकतो. गहूचा गवे करा नको, नाही तर मग पोता भरवून जातील. काय? गहूचा गहू. गहूचा गहू. पुन्हा काय आहे? मठ. मध येऊ शकतात. काय येऊ शकतात? मध. मधचा काय येईल? मध. म्हणजे काय? अकारांतचा अकारांत राहिलेला आहे. लिहून घ्या. दगड पण येईल. पुन्हा काय येईल? दगड. दगडचा दगडच येईल. दगडे म्हणता का तुम्ही? नाही. दगडचं काय येईल? दगड. म्हणजे दगड हा शब्द एक वचन आणि अनेक वचन सेम म्हणजे सारखंच राहणार आहे. ठीक आहे. समजलं का नियम? झाले का शब्द लिहून?
हो, पुन्हा बरेच शब्द आहेत.